नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। चलो भाई अरे ये आए पूरा ढिंगाने कर रहे हैं, जरा उनको पकड़ो। बच्चे अंदर भाग गए, तुम्हारे डंडे निकाल के ना बोलना दे उनको, सब फोड़ेदार थे फिर वही आए वहाँ पे तो दाखवायचे ते कुठून तुम्ही आले जाताना कुठून गेले कुठूनच गेले ते सांगायचं डायरेक्शन कोणत्या डायरेक्शन आहे कोणत्या डायरेक्शन नाही का वाचा नाव कुठून आले तुम्ही इथे एक बोर्ड होता वस्तू फोडलेला आहे इथे बोर्ड होता म्हणजे दिशेने आली गाडी घेऊन तुम्ही सांगा आता म्हणला पैठण रोड आला पहिले नंतर आलेला आहे पहिले 2 वर्ष आले पहिले त्यावेळेस गाडी खूप बार गेली गाडी पण चालू होती दुसरा ड्रायव्हर पाठीमागच्या ड्रायव्हर अगोदर कोण पळत गेलो पुढे दरवाजा उतरल्यानंतर गाडीमधून कोण तुझा रोल सांग तू काय केलं ते पाठीमागं सगळं कळत होतं कुठं कुठं काय काय ते बोलून दाखवतं Dear PPM partner, PPM is checking your phone box for improved service. Please, 2 minutes from the transaction and the device to resume normal functionality. Please wait for the device to restart. पोलीस स्टेशन साताराच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की बीड बायपास रोडवरती चालू असलेले हॉटेल लॉजेस वगैरे जे काही आहे कोणीही आरोपीची सदर ठिकाणी येऊन मोफत जेवण मागितल्यास व जेवण न दिल्यास हाणमार करण्यात येते। आरोपींकडून भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातं। अशा कुठल्याही घटनेबद्दल कोणीही जनतेने तक्रार पोलीस स्टेशनला येऊन दिल्यास नमूद प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, गुन्हा दाखल करण्यात येईल। त्यामुळे अशा कोणत्याही प्रवृत्तींना जनतेने घाबरण्याची काही गरज नाही आहे। पोलीस स्टेशन साताराच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे। आरोपी कितीही जरी मोठे असला तरी कायद्यापुढे सर्व समान आहेत। त्यामुळे नागरिकांनी न घाबरता अशा घटनांबद्दल पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी अशी पोलीस स्टेशन साताराच्या वतीने सर्वांना आवाहन व विनंती करतो। पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन समाजासाठी आपल्या गुन्हेगारासाठी जातपात नसते, पण जो गुन्हेगार आहे त्याच्यावर नियमाने कारवाई झालीच पाहिजे। ते आरोपीला कुठल्याही दहशतीखाली जर आरोप करीत असतील, दहशत करीत असतील तर त्यांच्यावर नियमाने कारवाई झालीच पाहिजे असं माझं मत आहे। केली तर तुम्ही समाधान आहे? 100% समाधान का नाही राहणार? ठिकाणी अशी घटना घडत असतात
ग्रामीण भागामध्ये पण असेच हॉटेलवर जे धंदे करतात लोक, त्यांच्या हॉटेलवर पण असे हल्ले होतात असतात. आणि जे आरोपी ते कुख्यात असतात, ज्यांचे पैसे नसतात त्यांच्याकडे दारू पिऊन धिंगाणा घालतात, असे आरोपीला कसं शिक्षा व्हायला पाहिजे. चांगले कठोर शिक्षा कठोरात कठोर व्हायला पाहिजे. आणि धंद्यावाला गरीब असतो, श्रीमंत असतो, याच्यामध्ये तो काहीच विषय नाही, पण ते दहशत निर्माण करते, गुंडगिरी तयार करते, यांच्यावर नेमाने कारवाई व्हायला. हॉटेल येथे हल्ला झालेला आहे आणि काही गुंडांनी हल्ला केलेला आहे आणि पोलिसांनी आज त्यांची धिंड काढली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे? सर्व अगोदर सातारा खंडोबा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेबांचा सर्व जनतेकडून आणि माझ्याकडून धन्यवाद देतो. असा गुन्हेगार करणाऱ्या लोकांची जी धिंगड काढली त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो. 26 फेब्रुवारी जो मुंबई चायनीजवर शासनाचे आदेश आहे की 10:30, 11:30 नंतर धाबे हॉटेल बंद व्हायला पाहिजे, पण 1 वाजता हॉटेल बंद असताना सुद्धा काही गुंडवृत्तीची लोक, अशी माहिती मिळाली की यापूर्वी अनेक धाब्यावर त्यांनी अशी धुमाकूळ केली आहे आणि पैसे पण लुटले, मारहाण केली, नुकसान केलेलं आहे. यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावे. आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पोलीस आयुक्त साहेबांना माझा एक नम्रतेची विनंती आहे माझी, का शहराची संख्या दिवसांदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यातून येणारे लोकांची संख्या जास्त आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि त्यामध्ये गुन्हेगार वृत्तीचे लोक आहेत. तर जे काही भाडोकरी असतील किंवा कुठं राहत असतील तर रात्रीच्या वेळेस किंवा स्थानिक दुकान मालक, घरमालकांना इंटिमेशन द्यावे, आदेश द्यावे. जो कोणी ज्या व्यक्तीला तुम्ही भाड्यानं घर देत आहे तर त्याचा बायोडाटा पोलीस व्हेरिफिकेशन करून त्याला घर देण्यात यावे. तर याच्यामध्ये तर प्रश्न असा आहे, या बायपासवर वर्दळ असते, हॉटेली चालू असतात, पोलीस प्रशासनाच्या गस्तीवर गाड्या चालू नसतात. जेव्हापासून निरीक्षक पोलीस शिंदे साहेब खंडोबा सातारेचे पोलीस निरीक्षक साहेब आल्यापासून गुन्हेगारीला निश्चितपणे आळा बसलेला आहे आणि नागरिक एकदम असं शांतपणे राहतात. आपलं नाव? मी गुलाब पटेल, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचा उपाध्यक्ष आहे, अल्पसंख्याक विभाग. क्या कहेंगे? आज उस दिन आप जो तो आपके होटल पे हमला हुआ, कितने बजे हुआ और कैसा हुआ? रात को 1:30 बजे हुआ. हम सब घर को चल गए थे, धोना धाना चालू था और सब तोड़ फोड़ किए. हमारा गल्ला लेके गए और तलवार लेके आए, रावट लेके आए. आते ही उन्होंने क्या डिमांड की पहले आपके पास? आप आते ही बोले हमको खाना होना, वो खाना नहीं था. हम उस वक्त क्या टाइम हो रहा था? 1:30 बज रहे थे. वो धोना धाना चालू था, वो होटल बंद हो गई थी, कुछ था नहीं, तो वो खाना उनको होना था, जिसके लिए वो ऐसे किरकिरी हुई. हाँ, किसी को मारपीट किए गए? मैं मारे, बच्चों को मारे, मुक्का मार लगा उनको. गले में पैसे और निकाले? हाँ, गले में से पैसे निकाले. क्या नाम आपका? याकूब खान. धन्यवाद सर. मुंबई चायनीजवर जे हल्ला मागे झाला, तर नेमकं कधी झालं, किती आरोपी अटक झालेले? नमूद गुन्ह्यामधल्या 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. आरोपींना घटनास्थळी येऊन, आरोपींना कुठल्या वाहनातून घटनास्थळी आलेले आहेत, त्यांनी घटनास्थळावर प्रवेश कसा केलेला आहे, तसेच ते घटनास्थळावरून पळून जाताना कशा पद्धतीने गेलेले आहेत आणि कोणत्या दिशेने गेलेले आहेत याची पडताळणी करण्याकरिता आपण अटक असलेल्या आरोपींना या ठिकाणी घटनास्थळावर घेऊन आलेलो आहोत. आरोपींना आपल्याला त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. गुन्हे तपास अनुषंगाने आरोपींनी दिलेली माहिती ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठीच आरोपींना आम्ही या ठिकाणी घटनास्थळ पडताळणी पंचनामा करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. काय त्यांचा उद्देश काय होता तोडण्याचा? या ठिकाणी मुंबई चायनीज हॉटेलवरती 10 ते 12 आरोपींनी तोडफोड करून गल्ल्यातली काही जी रक्कम आहे ती घेऊन गेलेली आहेत. त्याच अनुषंगाने तपास सुरू आहे. त्यांचा उद्देश काय? तर तपास सुरू आहे सध्या, त्याबद्दल प्राथमिक स्वरूपात आता सध्या बोलणं, बाकीच्या आरोपींचा तपास पण देखील, शोध देखील सुरू आहे. ज्यावेळेस घटनेतील पूर्ण आरोपी हे पकडले जातील त्यानंतर तपासांती या गोष्टीवर बोलणं योग्य आहे. जनतेला काय आव्हान करणार? कुणीही घाबरू नये, अशा प्रवृत्तीला कुणीही खतपाणी घालू नये आणि कुणीही घाबरू नये. जनतेने अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनेबद्दल पोलीस स्टेशनला तक्रारी कराव्यात. पोलीस प्रशासन जे आहे ते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे हे सांगण्याचा प्रयत्न आमचा आहे. धन्यवाद.